राम राम विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेवर कोणत्याही परीक्षेला प्रश्न असतो म्हणजे असतो. मग स्वर बघितले आपण आणि स्वरांचे प्रकार किती आहे? 3. ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त हे मुख्य प्रकार आहे. आणि हे सोडून आणखी स्वरांचे 2 उपप्रकार पडतात. एकाला म्हटलं सजातीय स्वर आणि एकाला म्हटलं विजातीय स्वर. आणि त्यावर आधारित प्रश्न विचारला, पुढील पैकी विजातीय स्वर कोणते आहे? मग सजातीय स्वर म्हणजे काय? सारख्या उच्चार स्थानाच्या स्वरांना, म्हणजे ज्यांचं उच्चार स्थान सारखं आहे, एकच आहे, त्यांना सजातीय स्वर म्हणतात. आणि ज्यांचं उच्चार स्थान वेगवेगळे त्यांना विजातीय स्वर म्हणतात. मग सजातीय मध्ये बघितलं आपण तर यांचं उच्चार स्थान सारखं आहे, यांचं उच्चार स्थान सारखं आहे आणि यांचं उच्चार स्थान सारखं आहे, म्हणजे हे आहे सजातीय स्वर. मग विजातीय स्वर कोणते? तर या दोहीचं उच्चार स्थान कसं आहे? वेगवेगळं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 3 नंबर.